चिकन मटण विक्री बंदीचा निर्णय सरकारने घेतलेला नाही। महापालिकांचा निर्णय मला माहितही नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। तर 1988 साली काँग्रेस सरकारने या संदर्भात जी.आर. काढला। फडणवीसांचं स्पष्टीकरण। सुप्रीम कोर्टाच्या उंबरठ्यावर लोकशाही तडफडतीये। तिला न्यायाचं पाणी वेळेवर नाही मिळालं तर ती मरेल। खंडपीठ कुठलंही असो, सरन्यायाधीशांनी लक्ष घालावं। उद्धव ठाकरेंची भूषण गवईंना विनंती। गोंदियाला ध्वजारोहण करणं मला शक्य नसल्यामुळे लोढांना तिकडे पाठवलं। मंत्री छगन भुजबळांनी नाराजीच्या चर्चा फेटाळल्या। गोंदियात भुजबळांऐवजी मंगलप्रभात लोढा ध्वजारोहण करणार। माझ्या मुंबईतील घराची दुरुस्ती पूर्ण होताच मी सातपुडा बंगला सोडेन। धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। तर मुलीची शाळा आणि उपचारांसाठी मुंबईत राहणं गरजेचं असल्याचं सांगितलं। मुख्यमंत्र्यांची ही भेट घेतली। मृत व्यक्तींसोबत चहा पिण्याची संधी दिल्याबद्दल निवडणूक आयोगाचे धन्यवाद। राहुल गांधींचा ट्विट करत खोचक टोला। बिहारमध्ये मतदार यादीत मृत घोषित केलेल्या व्यक्तींनी राहुल गांधींची भेट घेतली। सुनील तटकरेंनी उलटी गिनती आता सुरू करावी। भरत गोगावलेंचा इशारा। रायगडमध्ये तटकरेंची जागा शिवसेनेमुळे आल्याचाही दावा। तर गोगावलेंवर प्रतिक्रिया द्यायला मी छोटा नाही, तटकरेंचं उत्तर। वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यासह चौघांनाही अटक। अनधिकृत इमारतींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून मोठी कारवाई। कबूतरखान्यांवरील बंदी तुर्तास कायम। सार्वजनिक नोटिशीद्वारे लोकांची भूमिका विचारात घेऊन मगच निर्णय घ्या। हायकोर्टाचे मुंबई महापालिकेला निर्देश। तर योग्य तोडगा काढण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। माधुरी हत्तीण या संदर्भातली सुप्रीम कोर्टात उद्याची सुनावणी सुद्धा नाहीच। कोर्टाच्या यादीमध्ये या प्रकरणाचा समावेश नसल्यानं आता नव्या तारखेकडे लक्ष। अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वत्र पावसाची दमदार बॅटिंग। शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे कापूस, तूर, सोयाबीन या पिकांना मोठा फटका। तर वर्ध्याच्या आर्वीतील जुनी वस्ती परिसरात नाल्याचं पाणी घरात शिरलं।